नमस्कार मित्रांनो, थंबनेलमध्ये जसे आपण बघितले तसे जर एखाद्या व्यक्तीमध्ये रक्त कमी असेल, खूप जास्त थकवा जाणवणे, भूक न लागणे, गाल आत जाणे, वजन खूप कमी असेल व अशा कोणत्याही प्रकारची इतर शारीरिक कमजोरी जाणवत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण ते औषध बघणार आहोत की या सर्व आजारावर किंवा प्रॉब्लेम्सवर ते एक रामबाण उपाय असेल. ते औषध आहे आयर्न आणि मल्टीव्हिटॅमिनचे कॉम्बिनेशन व ते कॅप्सूल तुम्हाला डेक्झोरन या नावाने माहिती असेल. डेक्झोरन या ब्रँड नेमने हे अवेलेबल असते. कॅप्सूल आणि सायरप या दोन्ही फॉर्ममध्ये हे भेटते. या व्हिडिओमध्ये आपण कॅप्सूलच्या डिटेल्स बघणार आहोत. तर याचे कॉम्बिनेशन काय आहे तर फेरिक अमोनियम सायट्रेट 160 मिलीग्रॅम, विटॅमिन B12 7.5 मायक्रोग्राम, फॉलिक ॲसिड 0.5 मिलीग्रॅम आणि झिंक सल्फेट 20.61 मिलीग्रॅम. या कॅप्सूल तुम्हाला कायम ग्लास बॉटलमध्येच अवेलेबल होतात. एका बॉटलमध्ये साधारणतः 30 कॅप्सूल असतात. या कॅप्सूलचा यूज काय आहे? हे एक हिमॅटॉनिक कॅप्सूल आहे जे रक्त वाढवण्यासाठी मुख्यतः वापरतात. जर एखाद्या व्यक्तीमध्ये ॲनिमिया झाला असेल म्हणजे हिमोग्लोबिन किंवा RBCs कमी झाले असतील तर त्या व्यक्तीला खूप अशक्तपणा जाणवतो, तेव्हा हे कॅप्सूल डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. इव्हन एखादी महिला प्रेग्नंट असेल तर अशा वेळेसुद्धा हिमोग्लोबिन मेंटेन करण्यासाठी किंवा कमी असेल तर तो वाढवण्यासाठी या कॅप्सूलचा वापर केला जातो. महिलांमध्ये मंथली येणाऱ्या प्रॉब्लेम्स पिरियड्समध्ये जर एखाद्या कंडिशनमध्ये रक्तस्राव जास्त झाला व तो रक्तस्राव जास्त झाल्यामुळे अशक्तपणा किंवा रक्त कमी झाले तर ते रिकवर करण्यासाठी देखील या कॅप्सूलचा वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन झाले किंवा ॲक्सिडेंट झाला तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा एक्स्ट्रा रक्तस्राव होण्याचे चान्सेस राहतात व ते रिकवर करण्यासाठी देखील हे कॅप्सूल वापरतात. एखाद्या पेशंट माल न्यूट्रिशन किंवा कुपोषित असेल, त्याचे वजन खूप कमी असेल, भूक लागत नसेल, गाल आत गेलेले असतील, त्याच्या शरीरात कमजोरी राहत असेल, उठताना बसताना चक्कर जाणवत असेल तर अशा वेळेस या कॅप्सूल खूप फायद्याच्या ठरतात. 1 ते 1.5 महिना या कॅप्सूल घेतल्याने अशा व्यक्तींना नक्कीच फरक जाणवतो. तुम्ही ऑब्झर्व केले असाल तर ज्या व्यक्तींमध्ये कमजोरी असते, ज्यांचे वजन खूप कमी असते, ते लोक खूप चिडचिडे असतात किंवा चिडचिडपणा करतात. तर हे हिमोग्लोबिन कव्हर झाले यांच्यामधला तर हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होण्यास देखील मदत होते. एखाद्या पेशंटला पेप्टिक अल्सर किंवा मूळव्याधसारखा आजार होत असेल व त्यामुळे ब्लड लॉस झाला असेल व त्यानंतर कमजोरी जाणवत असेल तर अशा कंडिशनमध्ये देखील हे कॅप्सूल वापरले जाते. सोबतच जर एखादा व्यक्ती बरेच काळापर्यंत म्हणजे साधारणतः 4 ते 6 महिन्यापर्यंत आजारी होता व बेड रेस्ट असेल तर अशा कंडिशनमध्ये देखील त्याला कमजोरी जाणवत असते तर ते रिकवर करण्यासाठी किंवा ते न्यूट्रिशन्स भेटण्याकरता ह्या कॅप्सूलचा वापर करू शकतात. तर साईड इफेक्ट्स काय आहेत या कॅप्सूलचे? मोस्ट कॉमनली याचे साईड इफेक्ट्स नसतात, परंतु झालेच तर कोणाला मळमळणे किंवा उलटी होणे अशी लक्षणे जाणवतात. काही व्यक्तींमध्ये ब्लॅक स्टूल होते म्हणजे शौचालयाचा कलर हा काळपट होतो, तर हा एक साईड इफेक्ट नाही. कॅप्सूलमुळे देखील शौचालयाचा कलर काळपट होऊ शकतो. कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतो किंवा पोटात मुरडे येतात. ज्या व्यक्तीमध्ये जास्त कोणास त्रास जाणवत असेल किंवा साईड इफेक्ट जाणवत असेल तर अशा लोकांनी त्या कॅप्सूल काही काळासाठी बंद कराव्यात व आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. या कॅप्सूलचा प्रॉपर डोस काय आहे, किती प्रमाणात घ्यावा व किती दिवसांसाठी घ्यावा? तर ॲडल्ट पेशंटमध्ये जेवणानंतर दिवसातून 1 वेळा घ्यावी. ज्या पेशंटला उलटी जाणवते किंवा मळमळ होते अशा पेशंटने जेवणादरम्यान म्हणजे जेवण सुरू असतानाच मध्येच ही कॅप्सूल घ्यावी. खूप जास्त प्रमाणात कमजोर असेल तर दिवसातून 2 वेळा जेवणानंतर. 1 ते 3 महिन्यापर्यंत साधारणतः या मेडिसिनचा कोर्स पूर्ण करावा. 15 वर्षावरील मुलं असतील किंवा ॲडल्ट पेशंट असतील तर त्यांनी एक कॅप्सूल घेतले तरी चालतील. इवन प्रेग्नंट लेडीज आणि ज्या ब्रेस्ट फिडिंग ज्या माता आपल्या बाळाला दूध देतात यांच्यामध्ये देखील हे मेडिसिन सेफ आहे. या मेडिसिनसोबत काही खाण्याचे पथ्य नाही, परंतु जितका चांगला डाएट तेवढेच छान रिझल्ट आपल्याला भेटतात. डेक्झोरन तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देखील घेऊ शकता. हे एक न्यूट्रिशन मेडिसिन असल्यामुळे याला डॉक्टरांच्या स्पेसिफिक प्रिस्क्रिप्शनची काही गरज लागत नाही. माहिती आवडल्यास
शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.